भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यासमोरून रोज हजारो लोक जातात। त्या दिवशी त्यांच्यात एक 20 वर्षांचा मुलगा होता ज्याचं नाव होतं कृष्णा मिश्रा। त्याने काही वेगळं केलं नाही, त्याने फक्त खिशातून मोबाईल काढला आणि तिथल्या पोलीस ठाण्याचा एक फोटो घेतला आणि जवळचा जो पूल होता त्या पुलाचा 18 सेकंदाचा व्हिडिओ काढला। फक्त 18 सेकंद, एका रीलपेक्षा पण कमी। आणि तो त्यानंतर घरी गेला, पण घरी जाऊन तो गप्प बसला नाही, त्यानं तो व्हिडिओ पुढे पाठवून दिला। तो डायरेक्ट पाकिस्तानामध्ये गेला। पाकिस्तानमध्ये बसलेल्या एका माणसाला तो रिसीव्ह झाला। कृष्णा मिश्राच्या अकाउंटवर लगेच 5000 रुपये जमा झाले। कृष्णा मिश्राला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता ज्याचं नाव होतं डॅनियल अशरफ। एकाच कामासाठी एकाच नेटवर्कसाठी काम करणारे हे दोघे जण होते। एक हिंदू होता, दुसरा मुस्लिम होता। आता प्रश्न असा की या मुलांना कोणी शोधलं? त्यांच्या घरी कोण आलं नव्हतं, कोणी त्यांना भेटलं नव्हतं, कोणी त्यांना ठरवून कुठे एखाद्या गोष्टीसाठी टार्गेट करून घेतलेलं नव्हतं। मग एका पाकिस्तानी गुन्हेगाराला भिवंडीतला 20 वर्षांचा मुलगा सापडला तरी कसा? त्यानं त्याला काय दिलं असेल? आणि सगळ्यात अस्वस्थ करणारा प्रश्न, एका फोटोपासून याची सुरुवात होते तर शेवट कुठं होतो? या नेटवर्कमध्ये नेमकं काय काय केलं जातं? महाराष्ट्रात काय घडलं? आणि आपल्या घरातला मुलगा उद्या याच जाळ्यात अडकणार नाही याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तर कृष्णा मिश्रापर्यंत ते पाकिस्तानी पोहोचले कसे? तर उत्तर धक्कादायकपणे अगदी साधं आहे, ते म्हणजे कमेंट बॉक्स। इंस्टाग्रामवरती तुम्ही ज्या कमेंट करता ते। महाराष्ट्र ATSच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की पुणे, मुंबई, रत्नागिरीसह राज्यभरातल्या 200हून अधिक व्यक्तींची एक यादी तयार केली आणि ही यादी तयार करण्याचा एकच निकष म्हणजे क्रायटेरिया होता, या संशयास्पद अकाउंट्सवर कोणी लाईक केलं, कोणी कमेंट केली, कोणी प्रतिसाद दिला। दिल्ली पोलिसांच्या तपासात देखील हेच पुढे आलं। सोशल मीडियावरच्या कमेंट्स, लाईक्स आणि प्रतिक्रियांच्या आधारेच मग भरती करण्यासाठी मुलं निवडली जात होती। म्हणजे या नेटवर्कसाठी तुमची कमेंट हाच तुमचा बायोडाटा ठरतो। रागाने टाईप केलेलं एखादं वाक्य पलीकडे बसलेल्या माणसाच्या यादीत तुमचं नाव ऍड करतं। यादीत आल्यानंतर मग पुढे काय सुरू होतं? तर तिथून सुरू होते 4 टप्प्यांची एक शिडी। पहिला टप्पा संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट। फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअपवरून बनावट किंवा अनेक फेक अकाउंट्सवरून हे मेसेज पाठवले जातात। हे मेसेज पैशाचे नसतात, ते कौतुकाचे असतात। सांगितलं जातं की तू शूर आहेस, तुझ्यासारखं धाडस कुणी करू शकत नाही, तुझ्यासारखं या देशावर कुणी प्रेम करू शकत नाही, असं सगळं सांगितलं जातं। पण तुझी कुणाला किंमत नाही असंही सांगितलं जातं। ज्या घरात मुलाला शाळेत, मित्रांच्यात कुणी विचारत नाही, त्याला पैशापेक्षा जास्त गरज असते की आपल्याला कोणीतरी मान द्यायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे, या भावनेची। आणि हीच भावना त्या माणसाला तिथं दिली जाते, पण पाकिस्तानमधून। दुसरा टप्पा असते टेस्ट, आणि हा टप्पा चक्क एखाद्या गेम सारखा रचलेला असतो। महाराष्ट्र ATSच्या सूत्रांनुसार मुंबईतल्या साधारण 30 मुलांना वय 16 ते 20 ऑनलाईन गेमच्या लेवलसाठी छोटी छोटी कामं दिली जात होती। पहिलं मिशन होतं अगदी निरुपद्रवी, एखाद्या सार्वजनिक जागेचा, सरकारी इमारतीचा किंवा पोलीस ठाण्याचा फोटो काढायचा। मुद्दाम असं काम जे करताना त्यालाही संशय येणार नाही की मी देशाच्या विरोधात काहीतरी करतोय। आणि पैसे किती मिळणार? तर अहवालानुसार सुरुवातीची रक्कम 5000 रुपयांइतकी कमी असू शकत होती आणि ती रोख रक्कम नव्हती, ती एन्क्रिप्टेड ॲपमधून डिस्पोजेबल नंबर, हवाला, स्कॅनरवरून होणारे व्यवहार म्हणजे साध्या भाषेत आपण UPIचा QR कोड याच्या माध्यमातून व्हायची। भिवंडीतल्या मुलाला फोन स्कॅन करून डायरेक्ट UPIनं पैसे जमा होतात, ते कुठून केले जातात हे कुणालाही समजत नाही। तिसरा टप्पा असते चढती शिडी। राजस्थान ATSनं याला पे पर टास्क मॉडेल असं म्हटलंय। रेल्वे स्टेशन, सरकारी इमारती, कॅन्टोन्मेंट परिसराचे फोटो, प्रत्येक कामाला डिजिटल पेमेंट। जो मुलगा नियमित काम करतो त्याच्यावर मग विश्वास वाढतो आणि मग त्याला मोठी मोठी कामं दिली जातात। संवेदनशील ठिकाणांची रेकी करायचं, माहिती गोळा करायची, प्रचार करायचा, अशी कामं दिली जातात। आणि चौथा टप्पा प्रत्यक्ष कारवाई। एका आरोपीला पोलिसांच्यावर गोळीबार करण्यासाठी 3 लाख रुपयाची ऑफर दिल्याचा आरोप आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये पंजाबमध्ये नाक्यावर 2 पोलिसांची हत्या झाली, त्या कामासाठी 4 लाख रुपये ठरले होते असा देखील आरोप आहे। एका फोटोसाठी 5000 आणि एका खुनासाठी 3 ते 4 लाख रुपये। म्हणजे अशा पद्धतीनं त्या माणसाचं रिक्रुटमेंट पासून तो पुढे चढ जातो। फक्त काही महिन्यांमध्ये तो खालच्या शिडीपासून अगदी वरच्या टप्प्यापर्यंत सहजपणे पोहोचतो। आता हे सगळं चालवतंय कोण? तर त्याचं नाव आहे शहजाद भट्टी, मूळचा पाकिस्तानी पंजाबचा। पाकिस्तानी पोलीस रेकॉर्डनुसार 2013 पासून त्याच्यावर चोरी, दरोड्यासारखे गुन्हे नोंदवलेले आहेत। 2015च्या सुमारास तो दुबईला गेला, तिथं तो दुग्ध व्यवसाय वगैरे करायचा असं सांगितलं जातं आणि तिथंच त्याचं गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध जुळले। पण त्याचं खरं भांडवल वेगळं होतं। तो एक ऑनलाईन इन्फ्लुएन्सर होता। धार्मिक वाद, भारत पाकिस्तान संबंध या विषयावर व्हिडिओ करून त्यानं अनेक लाखो फॉलोअर्स मिळवले आणि 333 असं स्वतःची एक डिजिटल सही तयार केली। त्याला 333 या नावाने ओळखलं जातं। मग
त्या फॉलोअर्सचं रूपांतर त्यांनी भरती केंद्रात केलं. तो नेमका आज कुठं आहे? दुबई, पाकिस्तान, पोर्तुगाल, तुर्की, जर्मनी, ब्राझील कुठं आहे नक्की कुणालाही माहिती नाही. त्याचा शोध सध्या चालू आहे. ATSनं जाहीर केलेल्या यादीमध्ये भट्टी हे एकच नाव नाही, तर या यादीमध्ये डझनभर नावं आहेत. त्यातलं एक नाव आहे महाराष्ट्रासाठी अंगावर काटा आणणारं, ते म्हणजे मुन्ना झिंगाडा उर्फ सय्यद हुसेन. दाऊद इब्राहिमच्या टोळीतला हा गुंड आहे, जो 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये देखील सहभागी होता. 1993चा गुंड, पण अजून देखील या इंस्टाग्रामच्या जमान्यात देखील तो ऍक्टिव्ह आहे. दुसरं नाव आहे फारुख खोकर. तीच टोळी जिच्याशी भट्टीचे दुबईमध्ये संबंध जुळले होते. म्हणजे हे केवळ एका माणसाचं डोकं नाही, ही आखातातल्या जुन्या गुन्हेगारी जाळ्यावर उभी केलेली नवी रचना आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये गुरदासपूरमध्ये 2 पोलिसांची हत्या झाली आणि जबाबदारी घेतली तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान या संघटनेनं. सुरक्षा वर्तुळात लगेचच गोंधळ उडाला, कारण अशा प्रकारची कुठली संघटना अस्तित्वात नाही. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं कधीही आपली शाखा जाहीर केलेली नाही. तपासात पुढे आलं की भट्टीच्या सांगण्यावरून सोहेल नावाच्या एका माणसानं भिंतीवर TTHचे ग्राफिटी रंगवले होते आणि भट्टीने त्याला सांगितलं होतं की त्या अक्षराखाली S काढ, स्वतःची सही म्हणून, म्हणजे शहजाद. आता या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा, आणि तो नीट ऐका. आता या प्रकरणापर्यंत ज्यांची नावं समोर आली आहेत त्यांची यादी बघा आणि तुम्हाला धक्का बसेल. विकास प्रजापती, हरगुनप्रीत सिंग, राजवीर, विवेक बंजारा, कृष्णा मिश्रा, आकाशदीप, राज वाल्मिकी, सोनू मीना, रणजीत सिंग यांच्याबरोबरच मग मोहम्मद शेख, डॅनियल अशरफ, नौशाद अली, सुहेल, हिंदू, शीख, मुसलमान सगळे यामध्ये सामील आहेत. या नेटवर्कला तुमचा धर्म काय आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही. उलट गाझियाबाद प्रकरणात आरोप असा आहे, काही मुस्लिम आरोपींनी संशय टाळण्यासाठी हिंदू नावं घेतली, रुद्राक्ष घातले, गंध लावला. त्यांचा खरा निकष कोणता होता? तर तपासानुसार नौशाद अली नावाचा रिक्रुटर आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण मोबाईल दुरुस्ती, कॉम्प्युटर, CCTV बसवणं अशी तांत्रिक कौशल्य, छोटी छोटी जी कामं करत फिरताना पोरं असतात त्यांना टार्गेट करायचं. मुद्दाम अशा मुलांना टार्गेट करायचं ज्यांच्यावर अगोदर कोणताही गुन्हा नाही, कारण त्यांच्यावरती मग पोलिसांची नजर वगैरे असते. दिल्लीत अटक झालेल्या 12 जणांच्या मध्ये एक बिर्याणी विकणारा होता, एक अल्ल विकणारा होता, एक सावकार होता. महिला आणि अल्पवयीन मुलं देखील जाणीवपूर्वक निवडली जातात, कारण त्यांना टार्गेट केलं जात नाही. पोलिसांच्या दृष्टीनं ती जास्त धोकादायक नसतात. म्हणजे क्रायटेरिया धर्म नाही आहे या ठिकाणी, तर क्रायटेरिया या ठिकाणी आहे रिकामा खिसा आणि वल्नरेबल. म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना जगात कुठेही किंमत दिली जात नाही, आपल्या घरात, कुटुंबात, इतर ठिकाणी, त्यांना यामध्ये टार्गेट केलं जातं. आणि हे सगळं फक्त बॉम्ब आणि गोळीबार करणं यापुरतं मर्यादित नाहीत. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते या नेटवर्कचा दुसरा आणि कदाचित मोठा उद्देश वेगळा होता. सोशल मीडियावर काम करणारी एक फौज उभी करणं. भरती झालेल्या मुलांना सांगितलं जायचं की सतत भारतीय व्यवस्थेविरुद्ध पोस्ट करत राहा. आता महाराष्ट्रात नेमकं काय झालं? तर 13 मे 2026 ला ATSनं 40हून अधिक ठिकाणी छापे टाकले. मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, जळगाव, नागपूर, मीरा रोड, नालासोपारा सुमारे 53 जणांची चौकशी झाली. पण लक्षात द्या, या छाप्यामधून कुणालाही अटक केली गेली नाही. जून जुलैमध्ये पुणे जिल्ह्यात साधारणतः 66 आणि मुंबईत 30 तरुणांची चौकशी झाली. 10 जुलैला 14 विभागातल्या 58 पथकांनी एका दिवशी राज्यभर चौकशी सुरू केली. आकडा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे, पण तरीही 112 पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली. 4 दिवसापूर्वी 12 ऑगस्टला देशव्यापी कारवाई झाली. यामध्ये देखील महाराष्ट्रातून अनेक लोकांना ताब्यात घेतलं गेलं. आणि देश पातळीवर बघितलं तर महाराष्ट्र हा या नेटवर्कचा केंद्रबिंदू नाही. 12 ऑगस्टच्या 253 लोकांच्यावर जी कारवाई झाली त्यापैकी उत्तर प्रदेशात 62, हरियाणा 52, दिल्ली 51, पंजाब 44 आणि महाराष्ट्रात फक्त 8. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये याचं सेंटर आहे. गुप्तचर सूत्रांनुसार भट्टी एकाच वेळी एकाच राज्यावर लक्ष केंद्रित करायचा आणि यंत्रणा जवळ आल्या की मग राज्य बदलायचा. महाराष्ट्र हा त्याचा एक टप्पा होता. आता तो टप्पा नॉर्थ इंडियाकडे सरकलाय. तर या जाळ्यात अडकू नये म्हणून काय करायला हवं हे देखील बघायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो अनोळखी माणूस पहिल्या मेसेजमध्ये तुमचं कौतुक करतोय, तुम्हाला शूर, हुशार, खास म्हणतोय, तो तुमचा मित्र नाही, तो एक हेरगिरी करणारा व्यक्ती आहे. खरी माणसं ओळख झाल्यावर कौतुक करतात, ओळख करून घेण्यासाठी करत नाहीत. दुसरं कोणतंही काम कितीही निरुपद्रवी वाटलं तरी त्याचे पैसे जर मिळत असतील तर ते काम छोटंसं नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही देशाच्या विरोधात काहीतरी करू शकत असाल, त्यामुळं थोडंसं सावध व्हा या ठिकाणी. आणि छोटी रक्कम जरी वाटत असली तरी पुढची रक्कम मोठी मिळू शकते, म्हणून धडपडायचा प्रयत्न करू नका. तिसरं
कोणत्याही सरकारी इमारतीचे, पोलीस ठाण्याचे, रेल्वे स्टेशनचे, लष्करी परिसराचे फोटो किंवा व्हिडिओ कोणालाही पाठवू नका. सर्वे आहे, प्रोजेक्ट आहे, गेम टास्क आहे, काहीही कारण देऊन अशा प्रकारचे फोटो मागवले जाऊ शकतात. चौथी, अनोळखी माणसाकडून QR कोडवर पैसे स्वीकारू नका. तो व्यवहार तुमच्या नावावर कायमचा नोंदला जातो आणि तुम्ही कशासाठी पैसे घेतलेत हे तुम्हालाही नंतर सांगता येणार नाही. कोर्टामध्ये तुमची अडचण होऊन बसेल. त्यामुळे या फंदात पडू नका आणि कोणतीही गोष्ट घरातल्यांच्यापासून लपवू नका. जर तुम्ही लहान असाल तर पोलिसांना देखील कळवलं तर चालेल, तुमच्यापर्यंत असं कोणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल तर. शेवटी पुन्हा एकदा भिवंडीच्या त्या पुलावर येऊया. 18 सेकंदाचा व्हिडिओ, एक 20 वर्षाच्या मुलाने काढलेला. तो व्हिडिओ काढताना त्याला वाटलं असेल की आपण काहीच केलेलं नाही. खरं सांगायचं तर त्या क्षणी त्यानं काहीच केलं नव्हतं. या नेटवर्कची खरी ताकद ही आहे की ते तुम्हाला एका मोठ्या गुन्ह्यासाठी विचारत नाहीत, तर ते छोट्या छोट्या बिनमहत्वाच्या सहज गोष्टींसाठी विचारतात आणि त्यातून तो जेव्हा डेटा पाकिस्तानपर्यंत जातो त्यावेळेला तो जो गुन्हा असतो तो देशविरोधी गुन्हा होतो. या गोष्टीची जाणीव ठेवा आणि म्हणूनच हा धोकादायक गुन्हा आहे. अशा प्रकारची काही वल्नरेबल मुलं जर तुमच्या ओळखीमध्ये असतील, तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर सावध राहा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हा व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.